सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सध्या राजकारणात चांगले स्थिरावलेत. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता त्यांचे पुत्र पार्थ पवार यांची देखील राजकारणात एंट्री होणार आहे. सहकारच्या माध्यमातून ते राजकारणात येणार असल्याची चर्चा होते. अजित पवार हे गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्याच्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्य राजकारणात येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगते. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेसाठी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होते. परंतु तत्पूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राजकारणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी अजित पवार यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हा बँकेची निवड केली आहे. पार्थ पवार हे जिल्हा बँकेची निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जाते. जिल्हा बँकेच्या रिक्त झालेल्या संचालक पदासाठी निवडणूक 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होणार असल्याचं माहिती मिळते. पार्थ पवार यांच्या सोबत मदन देवकाते यांचे नाव संचालक पदाच्या निवडणुकीसाठीच घेतले जाते. मात्र पार्थ पवार हेच निवडणूक लढतील अशी सर्वाधिक शक्यता वर्तवली जाते. सहकार चळवळ पुणे जिल्ह्यात रुजवण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची महत्त्वाची भूमिका, यामुळे सहकाराच्या माध्यमातून पार्थ पवार यांना राजकारणात आणण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील बँकेच्या संचालक पदाची निवडणूक सहकार खात्याकडून होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून दुपारी 2 पर्यंत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. आरबीआय कडून 1000 रुपयांची नोट पुन्हा जारी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. 2000 रुपयांची नोट चलनातून बाद झाल्यानंतर या दरम्यान बँकांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नोटबंदीचा उल्लेख झाला की
आठवतो तो दिवस 8 नोव्हेंबर 2016. त्या दिवसाची सायंकाळ जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा केली होती. यानंतर सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. बँक आणि एटीएम समोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी आरबीआय कडून 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. मात्र अलीकडेच सेंट्रल बँकने तब्बल 6 वर्षांनी 2000 रुपयांची नोट चलनातून काढण्याचा निर्णय घेतला. 7 ऑक्टोबर पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बँकेमध्ये जमा करण्याचा कालावधी दिला होता. पण यावर आरबीआयने त्यांच्या ऑफिशियल अकाउंट एक्स वर माहिती देत सांगितले की भविष्यात 1000 रुपयांची नोट चलनात आणण्याचे कोणतीही योजना नसून सोशल मीडियावरील अशा अफवांना बळी पडू नये. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी अहमदनगरच्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे दर्शन घेतले. त्यावेळी शिर्डी जवळील काकडी गावात सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधलाय. आपल्या भाषणात योजनांसाठी किती निधींची तरतूद केली हे सांगत असताना त्यांनी भाजप सरकारच्या काळात किती भ्रष्टाचार झाला, त्याचबरोबर अजित पवारांवर देखील भाजपकडून सातत्यानं सिंचन घोटाळा, सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आरोप केले. यावेळी त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून आरोप देखील केले. यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले की आपले सरकार हे सबका साथ सबका विश्वासच्या या मंत्रावर चालते. गरिबांचे कल्याण करण्यासाठी आमचे सरकार काम करतंय. आतापर्यंत 1,10,00,000 नागरिकांनी आयुष्यमान कार्ड अंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेतलाय. गरिबांना मोफत रेशन आणि घर देण्यासाठी 4 कोटी रुपयांचा खर्च देखील केलाय. तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुतार आणि इतर व्यावसायिकांना मदत करण्यात आली. मी लाखो कोट्यवधी रुपयांचे आकडे सांगत आहे, परंतु हेच आकडे आपण ऐकले असतील तर तेच भ्रष्टाचाराचे होते. आधीच्या सरकारने एवढ्या रकमांचे नुसते घोटाळेच केलेत, त्यामुळं फक्त हे घोटाळेच दिसतील, पण आम्ही विकास करतोय, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात झालेल्या भाजपच्या सभेत पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. त्यांचा रोख हा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर होता. मात्र पंतप्रधानांच्या या भाषणानंतर काही दिवसातच अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते. व्यक्तिगतरित्या मी त्यांचा सन्मान करतो. मात्र 7 वर्षाच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून 3.5 लाख कोटी MSP वर धान्य खरेदी केले. मात्र 7 वर्षाच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून MSP वर धान्य खरेदी केले असल्याचं नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर अजित पवार त्यांच्या समोरच टीका केल्याचे दिसून आले. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. बबनराव ढाकणे हे 87 वर्षाचे होते. अहमदनगर जिल्ह्यात बबनराव ढाकणे यांनी मोठं काम केलंय. पाथर्डीसाठी त्यांनी सामान्य लोकांच्या हितासाठी काम केले. आज बबनराव ढाकणे यांच्या निधनानं अहमदनगर जिल्ह्यात शोक व्यक्त केला जातोय. गेल्या 3 आठवड्यांपासून ते निमोनिया आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्यानं गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बबनराव ढाकणे हे 4 वेळा आमदार आणि 1 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. बबनराव ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंद सेवा वसतिगृहामध्ये दुपारी 1 ते उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्याआधी त्यांनी गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला होता.
बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ऊर्जा संसाधन मंत्री म्हणून कार्यरत होते. एक संघर्षशील नेता गमावल्यानं हळहळ व्यक्त होतीये. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. I love windows. I love style. I love quality. Certainly you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. दहावी बारावी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट, तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स, त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाईड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बार टेंडरिंग. सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट, ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9251 42827. 9251 42826. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूरबावला, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, बंगलो नंबर 7, पहिला मजला, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. 7498993093. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचं योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 74928075. यूट्यूबला सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवत
सायबर चोरट्यांनी एका तरुणाची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या संदर्भात शुलभ नांगर वय वर्ष 34 राहणार धानोरी यांनी फिर्याद दिली असून पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर चोरट्यांनी फिर्यादी नांगर यांना मोबाईलवर संपर्क साधला आणि त्यांना यूट्यूबला सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी आकर्षक कमिशन मिळेल असे सांगितले. त्यानुसार आरोपींनी नांगर यांना सुरुवातीला 1350 रुपये कमिशनही दिले. त्यानंतर त्यांनी टेलिग्राम ॲपवर लिंक पाठवून कमिशनचे आमिष दाखवत व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी त्यांच्याकडून 49,68,000 रुपये घेतले, परंतु त्यापोटी त्यांना काहीही मोबदला दिला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नांगर यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याबाबत सायबर पोलिसांनी संबंधित टेलिग्राम ॲप धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर अशीच एक घटना टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून टास्क जॉबद्वारे पैशांचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 70 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत मुफद्दल मोहम्मद वय वर्ष 48 राहणार कोंडवा यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा प्रकार 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान घडला असल्याचे सांगितले जाते. चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी मोहम्मद यांचा विश्वास संपादन करून त्यांना एक टास्क दिला. त्यासाठी चार्जेसच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 70,32,000 रुपये पाठवण्यास सांगितले, परंतु त्यांचा मोबदला न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. याद्वारे पैशांचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशा प्रकारे सबस्क्राईब आणि लाईक करून पैसे मिळत नाहीत, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केलंय. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, पुणे. लिव्हिंग रिलेशनशिप म्हणजे मोह. भारतातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका इंटरफेथ लिव्हिंग जोडप्याला पोलीस संरक्षणाची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने नमूद केले आहे की असे नातेसंबंध अनेकदा मोहामुळे होतात आणि परिणामी तात्पुरती आणि नाजूक नाती तयार होतात. भूतकाळात सर्वोच्च न्यायालयाने लिव्हिंग नातेसंबंधाला मान्यता दिली असली तरी जोवर हे जोडपे लग्न करण्याचा आणि गंभीर नाते बांधण्याचा निर्णय घेत नाही तोवर न्यायालय कोणतेही मत व्यक्त करणार नाही. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी आणि मोहम्मद अझहर हुसेन इंद्रसी यांच्या खंडपीठाने 2 महिन्याचा कालावधी आणि तेही वयाच्या 20-22व्या वर्षीय जोडप्याने त्यांच्या नात्याबद्दल गंभीर विचार करावा असे सुचवले आहे. सध्या मराठा समाज आरक्षणाचं आंदोलन चांगलंच तापलंय. मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत एका तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही. तोच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील आणखी एका तरुणानं आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणानं शाळेतील पाटीवर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. गणेश काकासाहेब कुबेर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण छत्रपती संभाजीनगरच्या आपतगाव येथील असून या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माझ्यावरती अंत्यसंस्कार करू नका असे शाळेतील पाटीवर लिहून या तरुणानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गावकरी आक्रमक झाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर घटनास्थळी चिकलठाणा पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी देखील पोहोचले होते. मात्र गावकऱ्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या पत्नीला किंवा मुलांना शासकीय नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत आणि अंतिम संस्कार देखील करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या तरुणाचं पत्नी, 2 मुलं आणि आई वडील असं कुटुंब असून घरातल्या एकुलत्या एक मुलानं आत्महत्या केल्यामुळं कुटुंबाला धक्काच बसलाय. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी हिंगोलीत देखील अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. हिंगोलीच्या देवजना गावामध्ये
एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा कल्याणकर असं 25 वर्षीय युवकाचं नाव असून त्याने देखील मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या शेतात असलेल्या बाबळाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या युवकाकडून एक सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असून यामध्ये मराठा आरक्षणामुळे आत्महत्या करत असल्याचं मयत कृष्णा कल्याणकर या युवकानं लिहून ठेवलं होतं. याबाबतची देखील माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तर पोलिसांकडून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी एकामागून एक आत्महत्या होत असल्यानं खळबळच उडाली आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी सरकार अजून किती तरुणांचा बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक. नाशिक जिल्ह्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नाशिक ते पुणे असलेल्या कनेक्शनमध्ये 3 शहरातील पोलीस महत्त्वाची माहिती गोळा करत आहेत. मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता नाशिकमधील माजी महापौरांचे नाव समोर आले. विशेष म्हणजे ही व्यक्ती ठाकरे गटाची असून त्यामुळे नाशिकमध्ये एकीकडे ठाकरे गटाकडून दादा भुसेंचे नाव घेतले जात होते, त्याचबरोबर आता ठाकरे गटातीलच माजी महापौर विनायक पांडे यांचं नाव घेतलं जाते. त्यामुळे विनायक पांडे चांगलेच अडचणीत आल्याचे दिसतंय. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. विनायक पांडे हे ठाकरे गटाचे नेते म्हणजेच माजी महापौर आहेत. त्यामुळे त्यांना आता या प्रकरणात चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जाते. या ड्रग्ज प्रकरणात ललित पाटील याची अपघातग्रस्त कार दुरुस्त करण्यासाठी महापौर विनायक पांडे यांच्या चालकाने त्यांना मदत केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. यामुळे या प्रकरणात पांडे यांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणात ठाकरे गट सातत्याने मंत्री दादा भुसे यांचे नाव घेत होते. त्याचवेळी ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव चौकशीत समोर आले. या प्रकरणात नाव आल्यानंतर आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे विनायक पांडे यांनी म्हटलंय. आपणास राजकीय जीवनातून उठवण्याचा डाव असल्याचा आरोप विनायक पांडे यांनी यावेळी केलाय. यामुळे ही राजकीय चर्चा चांगलीच रंगण्याची शक्यता आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक. I love windows. I love style. I love quality. Certainly you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are window expert. दहावी 12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट, तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स, त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाइड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बार टेंडरिंग, सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट, ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9251 42827, 9251 42826.
5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, बंगलो नंबर 7, पहिला मजला, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. 7498993093. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचं योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक, संपर्क 74928075. नाशिकमधील ललित पाटीलला सोने विकणाऱ्या सराफास अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी बुधवारी दिनांक 25 ऑक्टोबर रोजी नाशिक शहरातील सराफ व्यावसायिक अभिजित दुसाणे यास अटक केली असून त्याने दिलेले 25 लाख रुपये ललितचा भाऊ भूषण पाटीलने ससून रुग्णालयातून पलायन केल्यानंतर नाशिकमध्ये मुक्कामी असलेल्या ललितला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. अभिजित दुसाणे याने ड्रग्जच्या पैशातून सोने सुद्धा दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की सराफ व्यावसायिक अभिजित दुसाणे ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील, ऋतुराज पांडे हे मित्र आहेत. अभिजित दुसाणे अनेक वेळा भूषण पाटील सोबत असायचा. 3 वर्षामध्ये अभिजित दुसाणेची झपाट्याने व्यवसायात प्रगती झाली. त्याचे 6 कार्यालय असून होलसेलची दुकाने आहेत. त्याची व्यवसायात इतर सराफ व्यावसायिकांच्या तुलनेत झपाट्याने प्रगती झाली. ही बाब अनेक सराफ व्यावसायिकांच्या निदर्शनास आली होती. मात्र अभिजित दुसाणे हा ड्रग्ज प्रकरणात असेल असे कोणालाही वाटले नव्हते. ड्रग्ज माफिया ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर मुंबई मार्गे 3 ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये ट्रॅव्हल्सने आला. द्वारका परिसरात ललित पाटीलने रिक्षानं पंचवटीतील अर्चना निकमच्या घरी गेल्यानंतर त्याने तिथं मुक्काम ठोकला होता. त्यावेळी भूषण पाटीलने त्याला 25 लाख रुपये दिले होते. भूषणने अभिजित पाटीलकडून पैसे घेतल्याचे समोर आले. त्यामुळे पुणे पोलीस तपासासाठी नाशिकमध्ये दाखल झाले होते. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्यातून ड्रग्जच्या पैशातून किती किलो सोनं दिलं आहे याचा तपास पोलीस करतायत. भूषण पाटीलने सराफ व्यावसायिक अभिजित दुसाणेकडून सोने खरेदी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. तब्बल 8 किलो सोने खरेदी केले असून यापैकी 3 किलो सोनं हस्तगत तर उर्वरित 5 किलो सोनं जप्त करण्याचे बाकी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येते. त्याचबरोबर ड्रग्ज प्रकरणात नाशिक पोलिसांनी माजी महापौरांच्या एका वाहन चालकाची चौकशी केली असता ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या अपघातग्रस्त कारची दुरुस्त करण्यासाठी संबंधित वाहन चालकानं मध्यस्थी केल्याचं समोर आलंय. त्यामुळे माजी महापौर पोलिसांच्या रडारवर आहेत. मुंबई पोलिसांच्या पथकानं देवळा तालुक्यातील लोणेर येथील गिरणा नदीतून तब्बल 15 किलो ड्रग्ज हस्तगत केल्यानंतर त्याचा मुख्य आरोपी सचिन वाघ याला अटक करण्यात आली होती. याबाबत आता एका माजी महापौराची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती समोर येते. हे प्रकरण अंगलट येत असल्यानं ही गाडी रातोरात 7 वर्ष जुनी दाखवली गेल्याचे बोलले जाते. त्यामुळे संबंधित नेत्याचे चांगलेच धाबे दणाणलेत.
राज्यातील बाजार समित्यांची सन 2022 ते 23 ची वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आणि पुणे जिल्ह्यातील बारामती बाजार समितीनं संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावलाय. राज्यातील एकूण 305 बाजार समित्यांपैकी लासलगाव आणि बारामती बाजार समिती संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर असून वाशिम जिल्ह्यातील कारंजा बाजार समिती दुसऱ्या क्रमांकावर तर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती पणन संचालक डॉक्टर केदारी जाधव यांनी दिली आहे. राज्यामध्ये स्मार्ट प्रकल्पांतर्गत मागील वर्षापासून अशा प्रकारे बाजार समितीची वार्षिक क्रमवारी जाहीर करण्यात येत असते. क्रमवारी जाहीर झाल्यामुळे शेतकरी नेमका कोणत्या बाजार समितीला आपला शेतमाल विकण्यास प्राधान्य देतो हे आता समजण्यास सोपे जाणार आहे. तसंच यामुळे शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सोयी सुविधा देण्याची स्पर्धा बाजार समितीमध्ये निर्माण होण्यास चालना मिळणार आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन शेतीचा प्रोजेक्ट सुरू केलाय. यात सहभागासाठी एकूण 35 निकष तयार करण्यात आले होते आणि संबंधित माहिती तालुका आणि जिल्हास्तरीय समित्यांनी देऊन त्यांची तपासणी करून 200 गुणांपैकी गुण देण्यात आले. या आधारावर राज्यातील बाजार समिती यांची सन 2022 ते 23 या वर्षाची क्रमवारी निश्चित करण्यात आली. मुंबईचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काही लोकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आज सकाळी 6:30च्या सुमारास 3 अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली आहे. गुणरत्न सदावर्तेंची गाडी त्यांच्या परळ येथील घरासमोर उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघा-तिघांना ताब्यात घेतलंय. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे तिन्ही तरुण संभाजीनगरचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडूनच या गाडीची तोडफोड करण्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय. वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या मराठा आरक्षणाविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती. हे दोघेही मुख्य याचिकाकर्ते होते. याच याचिकेमुळे मराठा आरक्षण रद्द झालं होतं. यामुळेच तेव्हापासून वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या बाबत मराठा समाजामध्ये रोष असल्याचं पाहायला मिळतंय. तसंच याचाच राग मनात ठेवून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्याच्या वतीनं वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. 2 दिवसापूर्वी काही मराठा आरक्षण संघटनांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या परळ येथील घरासमोर उपोषण केलं होतं. त्यानंतर 2 दिवसांनी सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. तब्बल 3 गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. ज्येष्ठ कीर्तनकार ह.ब.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन झालंय. नवी मुंबईतील नेरुळ येथे 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर उद्या शुक्रवारी 27 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता नेरुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. बाबा महाराज सातारकर यांचं पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरुळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ठेवण्यात येणार आहे. थोडक्यात सांगायचं तर बाबा महाराज सातारकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वारकरी संप्रदायासाठी अर्पण केलं होतं. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर पोस्ट करत बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर बाबा महाराज यांचे पार्थिव आज दुपारी 3 नंतर अंतिम दर्शनासाठी नेरूळ जिमखाना येथे ठेवण्यात येणार असून उद्या त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई.
I love windows. I love style. I love quality. Certainly, you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are window expert. दहावी बारावी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स, त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाईड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बार टेंडरिंग. सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट, ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9251 42827. 9251428226. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, बंगलो नंबर 7, पहिला मजला, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. 7498993093. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 7492800725. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 7492800725. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सध्या राजकारणात चांगले स्थिरावलेत. भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आता त्यांचे पुत्र पार्थ पवार यांची देखील राजकारणात एंट्री होणार आहे. सहकारच्या माध्यमातून ते राजकारणात येणार असल्याची चर्चा होते. अजित पवार हे गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्यानंतर त्यांच्या परिवारातील सदस्य राजकारणात येणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगते.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेसाठी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होते. परंतु तत्पूर्वी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार राजकारणात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी अजित पवार यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी जिल्हा बँकेची निवड केली आहे. पार्थ पवार हे जिल्हा बँकेची निवडणूक लढणार असल्याचे सांगितले जाते. जिल्हा बँकेच्या रिक्त झालेल्या संचालक पदासाठी निवडणूक 8 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिलाय. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही निवडणूक होणार असल्याचं माहिती मिळते. पार्थ पवार यांच्या सोबत मदन देवकाते यांचे नाव संचालक पदाच्या निवडणुकीसाठीच घेतले जाते. मात्र पार्थ पवार हेच निवडणूक लढतील अशी सर्वाधिक शक्यता वर्तवली जाते. सहकार चळवळ पुणे जिल्ह्यात रुजवण्यात शरद पवार आणि अजित पवार यांची महत्त्वाची भूमिका, यामुळे सहकाराच्या माध्यमातून पार्थ पवार यांना राजकारणात आणण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील बँकेच्या संचालक पदाची निवडणूक सहकार खात्याकडून होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून दुपारी 2 पर्यंत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. आरबीआय कडून 1000 रुपयांची नोट पुन्हा जारी होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. 2000 रुपयांची नोट चलनातून बाद झाल्यानंतर या दरम्यान बँकांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या होत्या. नोटबंदीचा उल्लेख झाला की आठवतो तो दिवस 8 नोव्हेंबर 2016. त्या दिवसाची सायंकाळ जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा केली होती. यानंतर सर्वसामान्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. बँक आणि एटीएम समोर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी आरबीआय कडून 2000 रुपयांची नोट जारी करण्यात आली होती. मात्र अलीकडेच सेंट्रल बँकने तब्बल 6 वर्षांनी 2000 रुपयांची नोट चलनातून काढण्याचा निर्णय घेतला. 7 ऑक्टोबर पर्यंत 2000 रुपयांच्या नोटा बँकेमध्ये जमा करण्याचा कालावधी दिला होता. पण यावर आरबीआयने त्यांच्या ऑफिशियल अकाउंट एक्स वर माहिती देत सांगितले की भविष्यात 1000 रुपयांची नोट चलनात आणण्याचे कोणतीही योजना नसून सोशल मीडियावरील अशा अफवांना बळी पडू नये. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी अहमदनगरच्या शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे दर्शन घेतले. त्यावेळी शिर्डी जवळील काकडी गावात सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणात थेट शरद पवार यांच्यावरच निशाणा साधलाय. आपल्या भाषणात योजनांसाठी किती निधींची तरतूद केली हे सांगत असताना त्यांनी भाजप सरकारच्या काळात किती भ्रष्टाचार झाला, त्याचबरोबर अजित पवारांवर देखील भाजपकडून सातत्यानं सिंचन घोटाळा, सहकारी बँक घोटाळा प्रकरणी आरोप केले. यावेळी त्यांनी सरकारवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून आरोप देखील केले. यावेळी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले की आपले सरकार हे सबका साथ सबका विश्वासच्या या मंत्रावर चालते. गरिबांचे कल्याण करण्यासाठी आमचे सरकार काम करतंय. आतापर्यंत 1,10,00,000 नागरिकांनी आयुष्यमान कार्ड अंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेतलाय. गरिबांना मोफत रेशन आणि घर देण्यासाठी 4 कोटी रुपयांचा खर्च देखील केलाय. तसेच पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुतार आणि इतर व्यावसायिकांना मदत करण्यात आली. मी लाखो कोट्यवधी रुपयांचे आकडे सांगत आहे, परंतु हेच आकडे आपण ऐकले असतील तर तेच भ्रष्टाचाराचे होते. आधीच्या सरकारने एवढ्या रकमांचे नुसते घोटाळेच केलेत, त्यामुळं फक्त हे घोटाळेच दिसतील, पण आम्ही विकास करतोय असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशात झालेल्या भाजपच्या सभेत पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला होता. त्यांचा रोख हा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर होता. मात्र पंतप्रधानांच्या या भाषणानंतर काही दिवसातच अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधत महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री म्हणून काम करत होते.
व्यक्तिगतरित्या मी त्यांचा सन्मान करतो, मात्र 7 वर्षाच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून 3.5 लाख कोटी MSP वर धान्य खरेदी केले. मात्र 7 वर्षाच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून MSP वर धान्य खरेदी केले असल्याचं नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर अजित पवार त्यांच्या समोरच टीका केल्याचं दिसून आले. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय. बबनराव ढाकणे हे 87 वर्षाचे होते. अहमदनगर जिल्ह्यात बबनराव ढाकणे यांनी मोठं काम केलंय. पाथर्डीसाठी त्यांनी सामान्य लोकांच्या हितासाठी काम केले. आज बबनराव ढाकणे यांच्या निधनानं अहमदनगर जिल्ह्यात शोक व्यक्त केला जातोय. गेल्या 3 आठवड्यांपासून ते निमोनिया आजारानं त्रस्त होते. त्यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्यानं गुरुवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अहमदनगरच्या साईदीप रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. बबनराव ढाकणे हे 4 वेळा आमदार आणि 1 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. राज्यात आणि केंद्रात ढाकणे यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. बबनराव ढाकणे यांचं पार्थिव आज पाथर्डी येथील हिंद सेवा वसतिगृहामध्ये दुपारी 1 ते उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जातील. बबनराव ढाकणे यांचा जन्म 10 नोव्हेंबर 1937 मध्ये महाराष्ट्रातील अकोल्यात झाला. महाराष्ट्रातील बीड लोकसभा मतदारसंघातून जनता दलतर्फे ते लोकसभेवर निवडून गेले होते. त्याआधी त्यांनी गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला होता. बबनराव ढाकणे चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये ऊर्जा संसाधन मंत्री म्हणून कार्यरत होते. एक संघर्षशील नेता गमावल्यानं हळहळ व्यक्त होतीये. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. I love windows. I love style. I love quality. Certainly, you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are window expert. दहावी 12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट, तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स, त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाईड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बार टेंडरिंग, सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट, ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9251 42827. 9251428226. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा.
आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशीला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, बंगलो नंबर 7, पहिला मजला, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. 7498993093. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचं योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक, संपर्क 74928075. यूट्यूबला सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एका तरुणाची 50 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या संदर्भात शुलभ नांगर, वय वर्ष 34, राहणार धानोरी यांनी फिर्याद दिली असून पुणे येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर चोरट्यांनी फिर्यादी नांगर यांना मोबाईलवर संपर्क साधला आणि त्यांना यूट्यूबला सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी आकर्षक कमिशन मिळेल असे सांगितले. त्यानुसार आरोपींनी नांगर यांना सुरुवातीला 1350 रुपये कमिशनही दिले. त्यानंतर त्यांनी टेलिग्राम ॲपवर लिंक पाठवून कमिशनचे आमिष दाखवत व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी त्यांच्याकडून 49,68,000 रुपये घेतले, परंतु त्यापोटी त्यांना काहीही मोबदला दिला नाही. आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नांगर यांनी सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याबाबत सायबर पोलिसांनी संबंधित टेलिग्राम ॲप धारकांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्याचबरोबर अशीच एक घटना टेलिग्राम, व्हॉट्सअप आणि ईमेलच्या माध्यमातून टास्क जॉबद्वारे पैशांचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 70 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत मुफद्दल मोहम्मद, वय वर्ष 48, राहणार कोंडवा यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा प्रकार 22 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान घडला असल्याचे सांगितले जाते. चांगले कमिशन देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी मोहम्मद यांचा विश्वास संपादन करून त्यांना एक टास्क दिला. त्यासाठी चार्जेसच्या नावाखाली वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये 70,32,000 रुपये पाठवण्यास सांगितले, परंतु त्यांचा मोबदला न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. याद्वारे पैशांचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशा प्रकारे सबस्क्राईब आणि लाईक करून पैसे मिळत नाहीत, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केलंय. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, पुणे. लिव्हिंग रिलेशनशिप म्हणजे मोह. भारतातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका इंटरफेथ लिव्हिंग जोडप्याला पोलीस संरक्षणाची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. उच्च न्यायालयाने नमूद केले आहे की असे नातेसंबंध अनेकदा मोहामुळे होतात आणि परिणामी तात्पुरती आणि नाजूक नाती तयार होतात. भूतकाळात सर्वोच्च न्यायालयाने लिव्हिंग नातेसंबंधाला मान्यता दिली असली तरी जोवर हे जोडपे लग्न करण्याचा आणि गंभीर नाते बांधण्याचा निर्णय घेत नाही तोवर न्यायालय कोणतेही मत व्यक्त करणार नाही. न्यायमूर्ती राहुल चतुर्वेदी आणि मोहम्मद अझहर हुसेन इंद्रसी यांच्या खंडपीठाने
2 महिन्याचा कालावधी आणि तेही वयाच्या 20-22व्या वर्षीय जोडप्याने त्यांच्या नात्याबद्दल गंभीर विचार करावा असे सुचवले आहे. सध्या मराठा समाज आरक्षणाचं आंदोलन चांगलंच तापलंय. मराठा आरक्षणासाठी हिंगोलीत एका तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही. तोच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील आणखी एका तरुणानं आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणानं शाळेतील पाटीवर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. गणेश काकासाहेब कुबेर असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. हा तरुण छत्रपती संभाजीनगरच्या आपतगाव येथील असून या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत माझ्यावरती अंत्यसंस्कार करू नका असे शाळेतील पाटीवर लिहून या तरुणानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे गावकरी आक्रमक झाल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तर घटनास्थळी चिकलठाणा पोलीस, उपविभागीय पोलीस अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह प्रशासनाचे अधिकारी देखील पोहोचले होते. मात्र गावकऱ्यांनी यावेळी आक्रमक भूमिका घेत आत्महत्या करणाऱ्या तरुणाच्या पत्नीला किंवा मुलांना शासकीय नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत आणि अंतिम संस्कार देखील करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या तरुणाचं पत्नी, 2 मुलं आणि आई वडील असं कुटुंब असून घरातल्या एकुलत्या एक मुलानं आत्महत्या केल्यामुळं कुटुंबाला धक्काच बसलाय. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी हिंगोलीत देखील अशाच प्रकारची घटना समोर आली आहे. हिंगोलीच्या देवजना गावामध्ये एका तरुणानं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा कल्याणकर असं 25 वर्षीय युवकाचं नाव असून त्याने देखील मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या शेतात असलेल्या बाबळाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. या युवकाकडून एक सुसाईड नोट पोलिसांना मिळाली असून यामध्ये मराठा आरक्षणामुळे आत्महत्या करत असल्याचं मयत कृष्णा कल्याणकर या युवकानं लिहून ठेवलं होतं. याबाबतची देखील माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तर पोलिसांकडून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मराठवाड्यात मराठा आरक्षणासाठी एकामागून एक आत्महत्या होत असल्यानं खळबळच उडाली आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी सरकार अजून किती तरुणांचा बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. नाशिक जिल्ह्यातील ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नाशिक ते पुणे असलेल्या कनेक्शनमध्ये 3 शहरातील पोलीस महत्त्वाची माहिती गोळा करत आहेत. मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला अटक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात आता नाशिकमधील माजी महापौरांचे नाव समोर आले. विशेष म्हणजे ही व्यक्ती ठाकरे गटाची असून त्यामुळे नाशिकमध्ये एकीकडे ठाकरे गटाकडून दादा भुसेंचे नाव घेतले जात होते. त्याचबरोबर आता ठाकरे गटातीलच माजी महापौर विनायक पांडे यांचं नाव घेतलं जाते. त्यामुळे विनायक पांडे चांगलेच अडचणीत आल्याचे दिसतंय. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे चौकशीच्या फेऱ्यात अडकणार आहेत. विनायक पांडे हे ठाकरे गटाचे नेते म्हणजेच माजी महापौर आहेत. त्यामुळे त्यांना आता या प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता वर्तवली जाते. या ड्रग्ज प्रकरणात ललित पाटील याची अपघातग्रस्त कार दुरुस्त करण्यासाठी महापौर विनायक पांडे यांच्या चालकाने त्यांना मदत केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. यामुळे या प्रकरणात पांडे यांची चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते. या प्रकरणात ठाकरे गट सातत्याने मंत्री दादा भुसे यांचे नाव घेत होते. त्याचवेळी ठाकरे गटाच्या नेत्याचे नाव चौकशीत समोर आले. या प्रकरणात नाव आल्यानंतर आपण कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे विनायक पांडे यांनी म्हटलंय. आपणास राजकीय जीवनातून उठवण्याचा डाव असल्याचा आरोप विनायक पांडे यांनी यावेळी केलाय. यामुळे ही राजकीय चर्चा चांगलीच रंगण्याची शक्यता आहे. सप्रेम मराठी, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. I love windows. I love style.
I love quality. Certainly, you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. दहावी बारावी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? जरा हटके करिअर हवंय, तिथे पॅशन हे जपलं जाईल आणि करिअरही बनेल. मग तुमच्या करिअरला आजच वळण द्या. नाशिकमध्ये हाकेच्या अंतरावर असलेले अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे आहेत एक्सपिरियन्स फॅकल्टी, वेल इक्विप्ड लॅब, फुल्ली फंक्शनल लायब्ररी, 100% एम्प्लॉयमेंट सपोर्ट, तसेच नॅशनल इंटरनॅशनल प्लेसमेंट ऑफर्स, त्याचबरोबर 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये नोकरी करण्याची सुवर्ण संधी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस, सर्टिफाईड बाय नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. येथे तुम्ही निवडू शकता 4 महिने ते 3 वर्ष कालावधीचे अनेक कोर्सेस. BSc हॉस्पिटॅलिटी स्टडीज, डिप्लोमा इन हॉस्पिटल मॅनेजमेंट, डिप्लोमा इन हॉटेल ऑपरेशन, बार टेंडरिंग. सर्टिफिकेट इन व्हेरियस सब्जेक्ट, ऍडमिशन तेही विना डोनेशन. अहो मग आजच भरारी घ्या आणि तुमच्या स्वप्नांना साकार करा. संपर्क 9225142827. 9225142826. 5 एकर इको फ्रेंडली कॅम्पस मध्ये सज्ज आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड ज्युनियर कॉलेज. आमचा पत्ता आहे अँब्रो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड आर्ट्स कॉमर्स सायन्स ज्युनियर कॉलेज, सूरजकुंड, नाशिक मुंबई हायवे, विल्लोळी, राजूर बाहुला, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, बंगलो नंबर 7, पहिला मजला, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. 7498993093. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 7492800725. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक, संपर्क 7492800725.